काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यातील SSPMS या ग्राउंडवर होत असलेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमातून ते तरुणांशी संवाद साधतील। पुढील काही वेळा ते पुण्यामध्ये दाखल होणार आहेत, तर संध्याकाळी 7 वाजता ते विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधतील। दरम्यान कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि अभाविपमध्ये मोठा राडा झाला होता। भाजपकडनं या कार्यक्रमावर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले, त्यामुळे या सर्व प्रकरणावर राहुल गांधी काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। 3 वाजेपर्यंत एअरपोर्टला येतील। त्यानंतर ते थोडा वेळ या ठिकाणी हॉटेलवर थांबतील आणि डायरेक्ट मग कार्यक्रमाच्या ठिकाणी साधारणपणे 6 वाजता येतील। आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आपण पाहतोय राहुल गांधी आता साधारणतः कधी पोहोचतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काल संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणामध्ये जो एक राडा झालेला होता त्यामुळे एक प्रकारचं लक्ष देखील या कार्यक्रमाकडे आता वेधलं गेलेलं आहे। काय अपडेट्स आहेत? खरं तर या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून पुण्यातली सुरक्षा व्यवस्था ही अतिशय कडक करण्यात आलेली आहे। सध्या मी त्याच ग्राउंडवर आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सोबतच विद्यार्थिनींशी विशेषतः इथे संवाद साधला जाणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थिनी मोठ्या संख्येने इथे येतील अशी अपेक्षा आहे। आणि सोबतच इथे आपण बघतोय की जो माहोल आता तयार व्हायला सुरुवात झालेला आहे की अनेक विद्यार्थिनींचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करू पाहतात। इकडे रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे। मला सांग की कोणाची रांगोळी काढते? राहुल गांधींचं चित्र काढतेस का याच्यावर? नाही, राजीव गांधींची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली जाते। हां, येस। बरं, पण मग कोणत्या उद्देशाने ही रांगोळी काढताय आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे का? हो, आम्ही पण सहभागी होणार आहे। ॲक्च्युली आम्हाला सांगण्यात आलं होतं की अशी रांगोळी करायची आहे, तुम्ही कराल का? तर एवढा कॉन्फिडन्स नव्हता, कारण का हे मी फर्स्ट टाईम करते तो, तर बोललं की ठीक आहे मी करेल म्हणून। बरं, तर या सगळ्या विद्यार्थिनी आहेत ज्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे। मला सांगा की किती विद्यार्थिनी साधारण सहभागी होतील? तुम्ही कुठून आलेला आहात? मी सांगलीवरून आलो आहे। माझ्या दोन्ही मुली आणि माझी मिसेस या कार्यक्रमासाठी आलेली आहे। साधारणपणे 20 ते 25 हजाराचा मॉब ह्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तो येईल, कारण राहुल गांधींचं जे आत्ताचं ज्या देशामधलं जे वातावरण आहे विद्यार्थ्यांच्याबद्दलचं, त्यामुळं विद्यार्थिनी जास्तीत जास्त स्वखर्चानं इथंपर्यंत येतील असं मला वाटतं।